मित्रांनो, आज आपण फायनाईट एलिमेंट मेथड शिकूया. फायनाईट एलिमेंट मेथड शिकवण्यासाठी मी एक सिंपल एक्झाम्पल घेत आहे. बार लोडेड विथ एक्सियल लोड. मी या सिंपल एक्झाम्पलच्या थ्रू कन्सेप्ट एक्सप्लेन करणार आहे. टर्मिनॉलॉजी आपल्याला क्लिअर होतील. मी कोणत्याही प्रकारचा फायनाईट एलिमेंट बॅकग्राऊंड फारसा एक्सपेक्ट करत नाही तुमच्याकडनं हा लेक्चर ऐकण्यासाठी. तुमचे बेसिक स्ट्रक्चरल कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत, फारच बेसिक लेवलचे, आणि स्टिफनेस मॅट्रिक्स मेथडचा थोडासा टच पाहिजे. एवढं जर तुम्हाला येत असेल तर फायनाईट एलिमेंट म्हणजे काय आणि फायनाईट एलिमेंट कशा प्रकारे वर्क करतात हे सांगण्याचा या सिरीजच्या थ्रू माझा प्रयत्न आहे. त्याच्यातला हा पहिला लेक्चर आहे. हा एक बार घेतला मी, त्याच्या बॉटमला आपण लोड लावला, ज्याला सध्या मी P म्हणतो, आणि ही बारची लेंथ L, बारचा क्रॉस सेक्शन एरिया A. आपण या प्रॉब्लेमच्या द्वारे याचा इलॉंगेशन काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर अगोदर मी मॅन्युअली काढतो. प्रॉब्लेम फार सोपा आहे. सोपा याच्यासाठी घेतलेला आहे की कन्सेप्ट क्लिअर व्हावे आणि कॉन्फिडन्स लेवल वाढावी. आपल्याला लक्षात यावं की फायनाईट एलिमेंट मेथड नेमकी कशा प्रकारे काम करते. आपण सुरुवात करूया सिंपल इक्वेशन पासून. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी E of material is equal to stress divided by strain. या इक्वेशन वरनं आपण इलॉंगेशनचा फॉर्म्युला काढूयात. जसं मी तुम्हाला म्हटलं, फारच बेसिक लेवलचं स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगचे कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजेत. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी काय, स्ट्रेस काय, स्ट्रेन काय, या वस्तू माहिती असल्या तर बाकीचे कन्सेप्ट मी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्याला माहिती आहे स्ट्रेस इज इक्वल टू P by A divided by strain is equal to delta L by L. Delta L is change in length. मी याला उलट करतो, P by A into L upon delta L. So it become PL by A into delta L is equal to E. आपल्याला काढायचा delta L. So delta L will become PL upon AE. हा जनरल फॉर्म्युला माझ्याकडे तयार झाला. आपण काही रॅशनल आकडे घेण्याचा प्रयत्न करूयात. लेंथ आपण 1 मीटर घेऊ. क्रॉस सेक्शन एरिया साठी आपण 10 mm बाय 10 mm चा रॉड घेऊ. सो इट विल बिकम 100 mm स्क्वेअर. याला मी सांगू शकतो 100 into 10⁻⁻6 मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1e-4 मीटर स्क्वेअर. that is equal to 1 into 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर. याला लिहिण्याची पद्धत आहे ही. जे कम्प्युटर प्रोग्रामिंग वगैरे वरती वर्क करतात त्यांना ही पद्धत माहिती आहे, आणि ज्यांना आतापर्यंत माहिती नाही ते आता माहिती करून घ्या. कारण फायनाईट एलिमेंट मेथड ही बेसिकली कम्प्युटर ओरिएंटेड मेथड आहे. विदाउट कम्प्युटर ही मेथड ऑपरेट करायला प्रॅक्टिकली अशक्य आहे रिअल स्ट्रक्चर साठी. त्यामुळे कम्प्युटर प्रोग्रामिंग हा याच्यातला भाग आहेच. फायनाईट एलिमेंट मध्ये आपल्याला काय काय शिकावे लागणार आहे हे आपण लक्षात घेऊया. आपल्याला थिअरी शिकावे लागेल, ज्याच्यामध्ये आपण फॉर्मेशन ऑफ इक्वेशन्स वगैरे शिकूयात, कशा प्रकारे इक्वेशन्स फॉर्म होतात.
थेरी लक्षात घेतल्यानंतर थेरीमध्ये आपण एलिमेंट स्टिफनेस मॅट्रिक्स हे तयार करणार आहोत. लोड मॅट्रिक्स तयार करणार आहोत. एलिमेंट स्टिफनेस मॅट्रिक्स वरनं ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स कसा तयार करायचा हा शिकणार आहोत. आणि स्टिफनेस मॅट्रिक्स आणि लोड मॅट्रिक्स माहिती असेल तर डिस्प्लेसमेंट मॅट्रिक्स कसा काढायचा हे शिकणार आहोत. दॅट इज अ थेरॉटिकल आस्पेक्ट. मग आपण त्याचं कम्प्युटर प्रोग्रामिंग करणार. मी हा सिंपल प्रॉब्लेम जो आहे तो तुम्हाला अगदी एक्सेल मध्ये सुद्धा कसा करायचा हे दाखवेल. आता फायनाईट एलिमेंटचे प्रोग्रामिंग कोणी एक्सेल मध्ये करू शकतो अशातला भाग नाहीये, पण तुमच्यातला प्रत्येक जण हा काही प्रोग्रामिंग करण्यासाठी जाणार नाही फायनाईट एलिमेंट मध्ये. फायनाईट एलिमेंट फार मोठा डोमेन आहे. जो व्यक्ती टिपिकली थेअरी मध्ये काम करतो तो थेअरी मध्येच काम करतो, जो प्रोग्रामिंग मध्ये काम करतो तो प्रोग्रामिंग मध्ये काम करतो. काही लोक किंवा मोस्ट ऑफ द पीपल वर्क जस्ट इन ऍप्लिकेशन. त्यांचा थेअरीशी फारसा संबंध नसतो, त्यांचा प्रोग्रामिंगशी फारसा संबंध नसतो. त्यांचा संबंध असतो ऍप्लिकेशन, जो तिसरा पार्ट आहे, ऍप्लिकेशन और यूज ऑफ फायनाईट एलिमेंट मेथड. याच्यामध्ये मोस्टली लोक काम करतात, इंजिनियर लोक काम करतात. पण जरी तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये काम करायचंय, फॉर एक्झाम्पल ANSYS मध्ये, स्टॅड मध्ये, ETAB मध्ये, सॅप मध्ये, या वेगवेगळे सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत जे तुम्ही वापराल. कमर्शियल सॉफ्टवेअर सांगतो मी, हजारो सॉफ्टवेअर्स आहेत. फ्रीवेअर सुद्धा बरेचसे अवेलेबल आहेत. बरेचसे कोड्स फ्री मध्ये अवेलेबल आहे. फॉर एक्झाम्पल मॅटलॅबला पॅरलल सायलॅब आहे. सायलॅब तुम्ही वापरू शकता, त्याच्यामध्ये रेडीली कोड तुम्हाला अवेलेबल होऊन जातात. एनिवे, बराच मोठा डोमेन आहे आणि या सर्व डोमेन मध्ये शिकण्यासारखंही फार काही आहे. आणि डिपेंडिंग ऑन युअर इंटरेस्ट अँड युअर कॉम्पिटन्सी तुम्ही कोणत्या तरी एका डोमेन मध्ये जाऊन बसणार आहात फायनाईट एलिमेंटच्या. पण जरी तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये काम करत असला तरी तुम्हाला थिअरी आणि प्रोग्रामिंगची टेस्ट असणं फार आवश्यक आहे असं मला पर्सनली जाणवतं. मी स्वतः स्ट्रक्चरल इंजिनियर आहे आणि मी या सर्व डोमेन मध्ये काम केलेलं आहे. मी एलिमेंट डेव्हलपमेंट मध्ये काम केलेलं आहे. मी एलिमेंट डेव्हलपमेंट मध्ये रिसर्च केलेलं आहे, पब्लिकेशन्स केलेले आहेत. मी प्रोग्रामिंग मध्ये काम केलेलं आहे आणि ऑफकोर्स ऍप्लिकेशन मध्ये ऍज अ स्ट्रक्चरल इंजिनियर मी डे टू डे वर्क करतच असतो. मला असं लक्षात आलं की एखादा गाडी चालवणारा माणूस ज्याला इंजिन कळतो गाडीचा, त्याचे गाडी चालवण्यामध्ये आणि ज्याला इंजिन कळत नाही त्याच्या गाडी चालवण्यामध्ये फार फरक पडतो. अंडरस्टँडिंग मध्ये फरक पडतो. ज्याला इंजिन कळतो त्याला गाडीचा आवाजामध्ये फरक पडला की लगेच लक्षात येतं काहीतरी गडबड आहे आणि नेमकं कोणत्या पार्ट मध्ये गडबड आहे हेही कळतं. ही कॅन क्विकली रिपेअर हिज व्हेकल अँड मूव्ह अहेड. इट्स लाईक दॅट. जर तुम्हाला थिअरी आणि प्रोग्रामिंगची टेस्ट असेल, कल्पना असेल, तर तुम्ही ऍप्लिकेशन्स इफेक्टिव्हली आणि एरर फ्री करू शकतात. त्यामुळे सुद्धा थिअरी आणि प्रोग्रामिंगचे बेसिक्स तुम्हाला यायलाच हवेत. एनिवे, आपण थिअरी वरती सध्या फोकस करत आहोत. आपण मेकॅनिक्स वरनं डिफॉर्मेशन काढण्याचा अगोदर प्रयत्न करत आहोत. आपण एल काढलेला आहे, क्रॉस सेक्शन एरिया ए काढलेला आहे. आपल्याला लागणार आहे पी, हा आपण ऍझ्युम करू. पी किती ऍझ्युम करूया? 100 kg ऍझ्युम करूया. सो दॅट इज नियरली इक्वल टू 1000 न्यूटन. आणि E फॉर स्टील इज 2 into 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर. पण मला यालाही परत न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये कन्व्हर्ट करायला लागेल सेम युनिट मध्ये आणण्यासाठी. सो 2 into 10⁵ into 10⁶, that is 2 into 10⁻11 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. या सर्व व्हॅल्यू मी डेल्टा एल साठी पुटअप करतो. सो दॅट विल बिकम 1000 न्यूटन into L is 1 meter
MKS युनिट मध्ये काम करत आहे. एरिया इज 1 into 10 raised to power minus 4 आणि AE is 2 into 10 raised to power 11. याला मी लिहू शकतो 10 raised to power 3. So it become 1E3 divided by 2E7. That become 2E4. 1 by 2E4. Delta L will become 0.5 into 10 raised to power minus 4. mm मध्ये कन्वर्ट करतो 1000 नी मल्टिप्लाय करेल 0.5 into 10 raised to power minus 1 mm. This is meter. So this becomes 0.05 mm. एवढा डेल्टा एल मॅन्युअली वर्कआउट झाला. आता आपल्याला फायनाइट एलिमेंट वापरून हाच डेल्टा एल वर्कआउट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. फिगर खाली आणतो. फायनाइट एलिमेंट मध्ये आपण काय करतो की आपण डोमेनला नंबर ऑफ पार्ट्स मध्ये डिवाइड करतो. So I'll say this as my element 1 and this as element 2. जसं की मी तुम्हाला पूर्वी सांगितलं, मी सरळ उदाहरणावरनं तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण ते समजावून सांगताना कन्सेप्ट आपण पूर्णच बघणार आहोत, प्रयत्न करणार आहोत, किंवा निदान मला जेवढे कन्सेप्ट माहिती आहे तेवढे तरी समजून घेण्याचा प्रयत्न करू, जो की तुमच्यासाठी एक क्विक स्टार्टिंग पॉइंट असू शकतो आणि फर्दर स्टडीसाठी तुम्ही स्टँडर्ड रेफरन्सेस हे वापरू शकता. कारण फायनाइट एलिमेंट मध्ये मी बऱ्याचदा बघतो की विद्यार्थी भीतीनेच त्याच्यामध्ये काम करत नाही. पास्कल ट्रायंगलच्या पुढे कोणी जात नाही. पास्कल ट्रायंगलचे मार्क मिळवा, थोडेफार एखादे दुसरे डेरिव्हेशनचे मार्क मिळवा, याच्या पुढे कोणीच जायला तयार नसतो. जेव्हा की फायनाइट एलिमेंट मेथड ही फारच बेसिक मेथड आहे कळण्यासाठी आणि इम्प्लिमेंटेशन साठी सुद्धा. हे जे एलिमेंट आहेत हे नोडच्या मध्ये आपण डिफाइन करूया. जसं नोड 1 आणि 2 यालाही नाव देतो मी, नोड 1, नोड 2 आणि तिसऱ्याला म्हणूया नोड 3. म्हणजे माझा एलिमेंट 1 हा नोड 1 आणि नोड 2 च्या मध्ये आहे, एलिमेंट 2 हा नोड 2 आणि नोड 3 च्या मध्ये आहे. याच्यामध्ये आपल्याला लक्ष द्यायचं आहे की नोड 2 हा कॉमन आहे, म्हणजे डिस्क्रिटायझेशन होताना कॉमन नोड याच्यामध्ये आहे आणि कॉमन नोड फार महत्वाचा असतो, कारण कॉमन नोडच्या थ्रू स्टिफनेस, लोड हे सर्व ट्रान्सफर होत असतात. याला बऱ्याचदा टॅब्युलर फॉर्म मध्ये लिहिल्या जातं. जसं मी आता लिहिल नोड टेबल. बघा, मी जॉमेट्री इज अ ग्राफिकल फिगर. कम्प्युटरला ग्राफिक्स कळत नाही, कम्प्युटरला नंबर कळतात. तर ग्राफिकला कम्प्युटर नंबर्स मध्ये कसा कन्व्हर्ट करतो हे आपण याच्या थ्रू बघूया. हा नोड नंबर, त्याचा एक्स ऑर्डिनेट, त्याचा वाय ऑर्डिनेट आणि त्याचा झेड ऑर्डिनेट. नोड नंबर 1. आता मला ऍक्सिस सिस्टम माझी डिफाइन करायला लागेल. सो आय विल राइट दिस एज माय एक्स ऍक्सिस and this as y axis. म्हणजे नोड 1 हा माझा ओरिजिन झाला आणि z ऍक्सिस इज गोइंग परपेंडिक्युलर टू द पेपर. तर नोड 1 चे x ऑर्डिनेट इज 0, y ऑर्डिनेट इज 0, z ऑर्डिनेट इज 0. नोड 2 x ऑर्डिनेट अगेन 0,
Y ordinate is L by 2. So in this case I can directly write 0.5 meter. जर 1 मीटर लेंथ असेल तर मिड पॉइंटला जर मी डिस्क्रिटाइज केला तर आय कॅन डिस्क्रिटाइज इन एन नंबर्स ऑफ एलिमेंट. आपण आपल्याला सोपं जावं म्हणून सध्या 2 एलिमेंटचं उदाहरण घेत आहोत. झेड ऑर्डिनेट मध्ये आपण बघूयात. वी हॅव प्रोव्हाइडेड अगेन 0. थर्ड नोड 0, 1 मीटर, 0. मीटरची गरज नाही, MKS कन्सिस्टंट युनिट मध्ये आपण काम करणार आहोत, त्यामुळे आपण युनिटही नाही देणार. सो इट इज अ प्युअर नंबर. याला आपण म्हणतो नोड टेबल. दुसरा मी तयार करतो एलिमेंट टेबल. परत एलिमेंट नंबर, नोड I, node J. Element number 1 is between node 1 and node 2. Element number 2 is between node 2 and node 3. फायनाइट एलिमेंटची एक स्पेशालिटी आहे की ही पद्धत जर तुम्हाला बार प्रॉब्लेम साठी कळाली आहे तर ही बीम प्रॉब्लेम साठी ऑलरेडी कळालेली आहे, प्लेट प्रॉब्लेम साठी कळालेली आहे, कारण पद्धत हीच राहणार आहे. उदाहरणासाठी मी आता हे डिस्क्रिटायझेशन जसं तुम्हाला दाखवलं तसं मी दुसरं डिस्क्रिटायझेशन घेतो, प्लेटचं डिस्क्रिटायझेशन घेतो. आपण प्लेटचा प्रॉब्लेम नाही करणार आहोत, पण कशा प्रकारे सिमिलॅरिटी आहे अप्रोच मध्ये हे आपण ह्याच्या थ्रू बघूयात. हा समजा प्लेटचा प्रॉब्लेम घेतला, 2 एलिमेंट मध्ये डिस्क्रिटाइज केली आहे मी प्लेट. याला मी म्हणेल एलिमेंट 1, याला मी म्हणेल एलिमेंट 2, आणि यांना नोड नंबर देईल. नोड नंबर साठी मी पेन बदलतो माझा. 1, 2, 3, 4, 5, 6. मी कोणत्याही ऑर्डर मध्ये देऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. अगेन I define my coordinate system xy, 0.5 meter, 0.5 meter, 1 meter. आता बघूया आपण नोड टेबल कसा तयार होतो. नोड टेबल, अगेन नोड नंबर, x ऑर्डिनेट, y ऑर्डिनेट आणि z ऑर्डिनेट. नोड नंबर 1 चे x ऑर्डिनेट 0, y0, z0. नोड नंबर 2 x 0.5, y0, z0. 3 चा 1, 0, 0. 4 चा 0, 1, 0. 5 चा 0.5, 1, 0. 6 चा 1, 1, 0. नोड टेबलचा फॉर्मॅट तोच जो पूर्वीच्या बार प्रॉब्लेमला होता. म्हणजे जॉमेट्री डेफिनेशन मध्ये नोड टेबल दोन्ही सारखे झाले. आता एलिमेंट टेबल बघूया. एलिमेंट टेबल मध्ये काय होईल, मी फिगर खाली आणतो माझ्यासाठी. एलिमेंट नंबर 1, 2. नोड 2, नोड 3, नोड 4. फरक काय पडला, पूर्वी 2 नोडेड एलिमेंट होता, आता 4 नोडेड एलिमेंट झालेला आहे.
एलिमेंट वन जो आहे माझा तो सिच्युएटेड आहे बिटवीन नोड 1 आणि नोड 4. तर याला मी लिहील 1 2 3 4. एलिमेंट 2 is situated between node number 2 3 सॉरी हे चुकले माझे 1 2 5 4 आणि 2 is between 2 3 4 5 2 3 6 5. बेसिकली काय आपण ग्राफिकल इमेजला नंबर्स मध्ये कन्वर्ट केलंय विच कॅन बी इझिली अंडरस्टँड बाय कम्प्युटर. अशा प्रकारे आपण त्याला कन्वर्ट केलेलं आहे आणि ही पद्धत युनिफाईड आहे. 3D जॉमेट्री जरी असली, एलिमेंट माझा 3D एलिमेंट जरी असला तरी पद्धत बदलणार नाही, पद्धत सेम राहणार आहे माझ्याकडे. हे महत्वाचं आहे. म्हणून ऍज आय सेड, एक प्रॉब्लेम कळाला की उरलेले प्रॉब्लेम तुम्हाला कळायला लागतील. ठीक आहे. आजचा लेक्चर आपण इथेच थांबवूयात. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलंय की फायनाईट एलिमेंट साठी आपण एक सिंपल प्रॉब्लेम घेतलेला आहे, बार प्रॉब्लेम. मॅन्युअली त्याचे कॅल्क्युलेशन केलेले आहेत डिफ्लेक्शनचे आणि आपण सुरुवात केलेली आहे तो प्रॉब्लेम फायनाईट एलिमेंट वरती सोडवण्यासाठी. 2 एलिमेंट मध्ये त्याला डिस्क्रिटाइज केलंय. जॉमेट्रीला नंबर मध्ये कसं कन्वर्ट करता येतं हे आपण चेक केलेलं आहे. आपण हेही बघितलं की सेम कन्सेप्ट पुढच्या एलिमेंट्सला, पुढचे जे मोर कॉम्प्लिकेटेड एलिमेंट आहे त्याला कशा प्रकारे ऍप्लिकेबल होऊ शकतो. थँक्यू. हो, लाल बटन दबा ना वापस.